नमस्कार, मी मीनाक्षी व्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर रोजच्या भाज्यांसाठी लागणारा गरम मसाला मी बनवणार आहे। घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यातच हा गरम मसाला बनवणार आहे। मी शक्यतो गरम मसाला विकत आणत नाही, घरीच बनवते। मला घरी बनवलेलाच गरम मसाला आवडतो। तर एका पॅनमध्ये 1 वाटी धने घ्यायचे, 1 चमचा बडीशेप घ्यायचं, 1 चमचा मिरं घ्यायचं, थोडीशी दालचिनी घ्यायची, 1 चमचा जिरं घ्यायचे, थोड्याशा लवंगा, मसाला आणि साधे वेलदोडे, 1 चमचा शहाजिरं, अर्धा चमचा मेथी बी, जायफळाचे 2 तुकडे आणि तमालपत्र। तर हे सगळं मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं। नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं, जाडसरच दळून घ्यायचं, कारण गरम मसाला विकतचा बघा जाडसरच असतो। तर एका काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायचा। तर आहे आपला हा गरम मसाला रोजच्या भाज्यांसाठी वापरण्यासाठी। तर मी रोज 1 चमचा वापरते, छान होतात भाज्या, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।